4 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 10 वाजलेले असतील. पोलीस स्टेशनमध्ये आता थोडी गर्दी वाढायला लागली होती. त्यावेळेला एक महिला कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येऊन ड्युटी जॉईन करते. सकाळ सकाळ तिचं ड्युटी चालू झालेली होती. त्या ठिकाणी एक 18 वर्षाची तरुणी आली 10 वाजता आणि महिला कॉन्स्टेबल दिसल्यानंतर तिच्यापाशी गेली आणि तिला म्हणते की मॅडम, आमच्या घरी ना रात्री भूत येतं, वेगवेगळे आवाज येतात आणि ते माझ्यासोबत थोडं वाईट काम करतं रात्री. त्यावेळेला महिला कॉन्स्टेबल हसायला लागते आणि म्हणते की बाळा, आमच्यासोबत मजा करू नको, ड्युटीची वेळ आहे, आत्ताच आम्ही ड्युटी जॉईन केलेली आहे, दिवस चालू होणार आहे, तर मजा करू नको, जा, शाळा वगैरे भरली असेल. त्यावेळेला ही पोरगी रडायला लागते. आता ही महिला कॉन्स्टेबल त्या पोरीला शांत करते. त्या ठिकाणी कार्यरत असलेले सब इन्स्पेक्टर त्या महिलेकडे चौकशी करतात की काय प्रकार आहे. त्यावेळेला ही महिला कॉन्स्टेबल त्यांना ही पोरगी जे बोलते ते सांगतात. आता ते सब इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना या पोरीबद्दल थोडी दया वाटते. ते सब इन्स्पेक्टर या पोरीला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन जातात आणि पूर्ण चौकशी करतात. त्यावेळेला पोलिसांनी आता हा मुद्दा सिरियस घेतला होता. पोलीस या पोरीला म्हणतात की ठीक आहे, तू काय कर, आज तुझ्या घरी जा, आम्ही तुझ्या घराबाहेर रात्रभर पहारा देतो, जर कोणी आलं तर आम्ही त्या ठिकाणी त्याला पकडतो. आता ते सब इन्स्पेक्टर या पोरीला घरी पाठवून देतात. त्यांच्याकडून ॲड्रेस वगैरे लिहून घेतात. संध्याकाळचे 8 वाजता पोलीस सब इन्स्पेक्टर, ती महिला कॉन्स्टेबल, अजून 2 पोलिसांसोबत ते त्याच्या घराबाहेर जाऊन थांबतात. साधारणतः रात्रीचे 10 वाजलेले असतील. त्या घरामध्ये पूर्ण शांतता पसरलेली होती. ही पोरगी जाऊन तिच्या रूममध्ये झोपली. कायम तिच्या घराचा दरवाजा उघडाच असायचा. आता थोड्याच वेळानंतर एक मनुष्य त्या घराचा जो भिंत आहे त्या भिंतीच्या पलीकडे उतरला, घरामध्ये शिरला, त्या पोरीच्या आईच्या रूममध्ये गेला. कसली तरी थोडी हालचाल झाली. पोलिसांच्या लक्षात येत होता पूर्ण प्रकार. पोलीस थोडी वेळ शांत घेतलं. त्या महिलेला झालं तिथं काहीतरी केलं. त्याच्यानंतर तो मनुष्य त्या पोरीच्या रूममध्ये घुसला. त्यावेळेला पोलिसांनी पटकन जाऊन त्या माणसाला अटक केली. आता त्या ठिकाणी पूर्णपणे कालवा झाला. घरामधले सगळे माणसं जागा झाली. त्यावेळेला त्या पोरीने तक्रार दिलेली होती हे त्यांना समजलं. आता पूर्ण प्रकरण उघडं झालं होतं. तर विषय असा होता की ही जी पोरगी आहे सुनीता नावाची, हिची जी आई आहे ती आई अनेक पुरुषांसोबत पैसे घेऊन संबंध बनवायची आणि ती तिच्या पोरीपाशी पण त्या माणसांना पाठवायची. तर नेमका काय प्रकार होता, त्या घरातल्या कुटुंबियांना माहिती होतं का, आणि हा प्रकार कुठून चालू झाला याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2021 पासून होते. 2021मध्ये या सुनीताची आई, जिचं नाव होतं नम्रता, ही नम्रता जी आहे तिचा पती बाहेर पैसे कमवण्यासाठी गेलेला होता. आता ह्या नम्रताला तिच्या पतीची कमतरता भासत होती. तिचे शरीर असं वाटायचं अजून जवान होतं. तिला कोणासोबत तरी संबंध करावं असं वाटायचं. त्यामुळे ती थोडी आतुरलेली होती. आता ही जी महिला आहे, अनेक महिलांसोबत तिने दोस्ती बनवलेली होती. त्या महिला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायच्या, पती सोडून बाहेरच्या पुरुषांसोबत संबंध करायच्या. निसर्गाचा एक नियम आहे, जशी आपण दोस्ती करतो तशा प्रकारचा आपलं नेचर बनतं, आपला स्वभाव बनतो. आता ही जी नम्रता, त्या सुनीताची आई, ती पण बाहेर संबंध बनवायला लागली होती. तिनेही एक प्रियकर शोधला होता. आता या नम्रताचा प्रियकर समाधान हा जो होता 28 वर्षाचा तरुण, ही महिला 35 वर्षाची. या दोघांमध्ये कसं जुळलं ते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला ही नम्रता किराणा दुकानात जायची त्यावेळेला तो समाधान त्या ठिकाणीच असायचा. या दोघांमध्ये हळूहळू साधं बोलणं झालं. नंतर त्या समाधानला समजलं की ही नम्रता, तिच्या मैत्रिणी कशा आहेत आणि तिचा पती बाहेर राहतोय म्हटल्यानंतर त्याने तिच्यासोबत तशा प्रकारे वागायला चालू केलं की जे की या नम्रताला पाहिजे होतं. नम्रताच्या शरीराची तारीफ करणे, तिच्यासोबत गोड बोलणे, दोस्ती करणे. आता हळूहळू या दोघांची दोस्ती कधी प्रेमामध्ये बदलली आणि कधी संबंध बनले दोघांनाही समजलं. दोघांनाही याचा अंदाज आलेला नाही. दिवसामागे दिवस जात होते. हा जो समाधान होता, आता ही नम्रता त्या समाधानसोबत बाहेर संबंध बनवायची. पण काही दिवसानंतर हा समाधान तिच्या घरी येऊन रात्री संबंध बनवायला लागला होता. याची कुणकुण तिच्या सासऱ्याला लागली होती. त्यावेळेला तिच्या सासऱ्याने या नम्रताला थोडे खडकावलं होतं. असं नको करू, तुझी एक लहान पोरगी आहे, पती आहे, तर तू असं का करते. त्यावेळेला ती म्हटली की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण करू शकता, पण माझ्यामध्ये येऊ नका. आता हे सगळं ऐकल्यानंतर तिचा सासरा, तोही तिच्यासोबत संबंध करायला लागतो. तोही शांत बसतो. दिवसामागे दिवस जात होते. ही जी नम्रताची पोरगी सुनीता आहे, हळूहळू मोठी होत होती. दिवसामागे दिवस जात होते.
आता ही शहाणी झालेली होती. ज्या वेळेला पण तो समाधान तिच्यापाशी यायचा नम्रतापाशी, तिच्या पोरीला बघायचा, तिच्यावरतीही याचा जीव आलेला होता. आता हा नम्रताला म्हणू लागला होता की मला तुझ्या पोरीसोबत हे करायचं आहे. ती त्यावेळेला त्याला शिव्या द्यायला लागली, पण त्याने तिच्या हातात 10,000 रुपयाचा बंडल ठेवला आणि म्हटलं की ज्या वेळेला पण मी करेल त्यावेळेला तुला हे पैसे देत जाईल. आता ही नम्रता शांत बसली. ती त्या पोरीपाशी गेली आणि म्हटली की आपल्या घरामध्ये भूत आहे. मला हे असं होतंय की कोणीतरी येतं, कोणीतरी माझ्यासोबत काहीतरी शरीरात जटतंय असं वाटतंय. तिने तिच्या पोरीला पटवून दिलं. आता त्या नम्रताची पोरगी सुनीता भिवून राहायला लागली होती की आपल्या घरात भूत आहे म्हणून. तर 2-3 दिवसानंतर समाधान आला. समाधानने त्या नम्रताला म्हटलं की आज जाऊ का? ती म्हटली जा. त्यावेळेला तो समाधान गेला रात्रीच्या अंधारात आणि त्या नम्रताच्या पोरीसोबत त्याने वाईट काम केले. त्यावेळेला तिला वाटले की भूतच आहे. आता ही सुनीता सकाळी उठल्यानंतर तिच्या आईला म्हणते की हो तू म्हटली होती ती बरोबर आहे, मला वाटलं कोणी तर माझ्यासोबत वाईट काम करतंय. तिची आई म्हणली भूतच आहे. तिने तिच्या आजोबाला सांगितलं, पण तोही म्हटला भूतच असेल, शांत बस. दिवसामागं दिवस जात होते. आता हे रोजच घडायला लागलं होतं. ती तिच्या आईला म्हणते, घरच्यांना सगळ्याला म्हणते, पण कोणी लक्ष देत नाही. आता या नम्रताला पैसे भेटायला लागले होते चांगलेच. तिला अजून पैशाची हवीस होती. त्यामुळे ती समाधानला म्हणली की अजून कोण असेल तर बघ, त्यांच्याकडूनही पैसे भेटले तर ठीक होईल. आता दिवसामागं दिवस जात होते. तसेच नवीन नवीन पुरुष त्या ठिकाणी येत होते आणि तीच घटना घडायची. ही आता जी पोरगी आहे सुनीता, ही कंटाळली होती. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. त्यावेळेला हे पूर्ण प्रकरण बाहेर आलं. त्या नम्रताला आता पोलिसांनी अटक केली. आता त्या सुनीताची आई नम्रता आणि तो समाधान या दोघांना पण पोलिसांनी अटक केली. त्या दोघांच्या विरोधात गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. यांच्यापुढे जे होईल ते होईलच. बाकी मला सांगा मित्रांनो, त्यामध्ये पोरीची काय चूक होती? असे घरचे नसलेले कधीही परवडल असले असण्यापेक्षा. आता मित्रांनो, या नम्रताला जर वाटत होतं की हिचा पती बाहेर राहतोय, हिलाही शरीर सुख हवं आहे, तर तिने दुसरा माणूस सोडण्यापेक्षा ॲमेझॉनवरती एक व्हायब्रेटर येतं. ते पूर्ण म्हणजे माणसाच्या शरीरासारखंच असतं. त्याचा वापर कसा करायचा ते माहितीच आहे. आता त्याचा वापर केला असता, पण तिच्यासोबतही वाईट झालं, तिच्या कुटुंबाचंही नुकसान झालं, पोरीचं नुकसान झालं, समाजामध्ये इज्जत गेली. त्याच्यासाठी हे वापरलं असतं बरं झालं असतं. आता तुम्हालाही हवं असेल मित्रांनो ते व्हायब्रेटर, जे की महिलांसाठी चांगलं आहे, पुरुषांसाठी पण त्यांच्या पत्नीला गिफ्ट देण्यासाठी चांगलं आहे. खरेदी करायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नक्की एकदा चेक करा. बाकी मी तर विचारलंच तुम्हाला, याच्यावरती तुमचं काय मत आहे? तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. उद्या सकाळी 12 वाजता नवीन व्हिडिओ येणार आहे, तर त्या व्हिडिओला पण भरभरून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ तर लाईक करायचाच आहे.